लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता महिला 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत जेवढे हप्ते महिलांना वितरित करण्यात आले आहेत ते सर्व हप्ते शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिन्यात देखील 10वा हप्ता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे किंवा एप्रिलचा हप्ता लांबण्याची देखील शक्यता आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांची अर्ज पडताळणी झाल्यानंतरच यापुढे महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आयकर विभागाने अद्यापही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अर्जाची तपासणी करण्यास अडचणी येत आहेत. सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे 10वा हप्ता देखील लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. ज्या महिला PM किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना यापुढे 1,500 ऐवजी फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही. केंद्राच्या PM किसान सन्मान निधीतून 6000 रुपये तर राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधीतून 6000 रुपये असे एकूण 12,000 रुपये मिळतात. त्यामुळे यापुढे या दोन्ही योजनांचा लाभ ज्या महिला घेत आहेत त्यांना फक्त 500 रुपयेच लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत. लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची देखील पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केल्यानंतरच मिळण्याची शक्यता आहे.